तैनात केले गेले. तदनंतर मिडविकेट पट्ट्यामध्ये दिनेशला तैनात जरूर इथे केला गेलाय. आणि दरम्यान अतिशय सुंदर असं शतरक्षण रचल्यानंतर मात्र पहिल्या षटकाला सुरुवात होत असताना यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आकाश भोईर. तदनंतर स्लिपच्या ठिकाणी देखील एक शतरक्षक तैनात केला गेला आहे. संतोष पाटील यांना देखील ॲक्शनमध्ये पाहायला जरूर मिळत आहेत. दरम्यान 38 सर्कलमध्ये देखील एक चांगलं शतरक्षण इथे रचलं गेलं आहे. स्ट्राईकवरती फलंदाज सुशांत भोईर, नॉन स्ट्राईक एंडकडे चेतन भोईर, सुशांत भोईर असं स्ट्राईककडे. आणि किती धावेनिशी संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. स्पर्धेला इथे सुरुवात झाली आणि पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये. आणि या पहिल्या सामन्याची सुरुवात, पहिल्या चेंडूची सुरुवात कशा रीतीने केली जाईल. पहिलाच बॉल भावेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत असताना. दरम्यान मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये प्रसादजी तांडेल यांना पाहतोय. त्यांना योग्य ती साथ देत असताना भावेशजी चौधरी यांच्या माध्यमातून देखील चांगलं सहकार्य इथे जरूर पाहायला मिळते. तसेच 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून यूट्यूबवरती प्रेक्षेपण सुरू आहे. घर बसल्या प्रेक्षक वर्ग या संपूर्ण टुर्नामेंटचा आनंद घेत असताना पाहायला जरूर मिळतील. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये पडत असताना पाहायला मिळतो आणि डाट अपील पहिल्या चेंडूवरती. जबरदस्त चेंडूची फेकी इथे भावेशच्या माध्यमातून अतिशय वेगाने केली होती. आणि दरम्यान कुठेतरी डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुशांतचा होता. बॅटची एज घेऊन चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणि दरम्यान पहिला आदरा अवघ्या पहिल्या चेंडूवरती लागला गेले. तसेच दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. सन्माननीय देवानंदजी भोयर साहेबांकडनं इकडे पारितोषिक लागलं गेलं आहे. प्रत्येक हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही टीम्सला लागलं गेलं आहे. षटकार चौकाराची हॅट्रिक घेतली तरी देखील पारितोषिक लागलं आहे. तदनंतर विकेट हॅट्रिक जरी साध्य केली गोलंदाजाने तरी देखील पारितोषिक लागलं आहे. सन्माननीय देवानंदजी भोयर साहेबांकडनं हा पारितोषिक या पहिल्या सामन्यामध्ये लागला गेला आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय भावेश क्रमांक 3 वरती. भावेश टू भावेश दुसरा चेंडू गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज जरूर पहिला मोहरा इथे टिपला गेलाय सुशांतच्या रूपानं. नवीन फलंदाज भावेश कशा रीतीनं स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न करेल. इथे मात्र फक्त सन्मान दिला गेला. ऑन साईडला चेंडू 38 सर्कलच्या आतमध्ये वैभवच्या माध्यमातून फील्ड केली. दरम्यान एक धाव इथे कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलकाला झाली सुरुवात. धाव फलकाचा श्री गणेशा धाव फलकावरती लागली एक धाव. एक धाव अवघ्या 2 चेंडूमध्ये धाव फलकावरती लागली जाते. 5 षटकांची ही लढत आहे. आणि किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न टीम भाईंदरपाडा संघ करेल. दरम्यान अतिशय सुंदर चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला शतरक्षक आहे. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न. फेकी अतिशय सुंदर. दरम्यान कुठेतरी दोन्ही फलंदाज थोडंसं थांबले, वेट केलं आणि एक चांगला निर्णय. एक धाव त्यांनी कंप्लीट केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु कुठेतरी दोन्हीही फलंदाजांमध्ये चांगले अंडरस्टँडिंग पाहायला भेटली. एकमेकाला समजून इथे जरूर घेतलं. लक्ष अतिशय व्यवस्थित होतं आणि कॉलिंग देखील अतिशय सुरेख पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन सरकले 2 वरती. इथे मात्र आक्रमण केला गेला आहे. सरळ बॅटने केला या चेंडूला सनी अतिशय सुरेख इथे पळत असताना परंतु चेंडू मात्र थांबला नाही. चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. आणि या चौकारानिशी मात्र सुरुवात होत असताना जरूर पाहायला मिळते भावेशच्या माध्यमातून आक्रमक फटक्यांना. भावेशच्या बॅटमधून हा आलाय चौकार आणि धावफलक वेगाने वाढलाय. तब्बल जाऊन बसलाय 6 वरती. ज्या फटक्याची आवश्यकता होती टीम श्री पोष मात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला तो फटका आता मात्र भावेशच्या बॅटमधून कुठेतरी येत असताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा षटक आहे. गॅप भरपूर मोठे आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये सर्व शतरक्षणात दररोज तैनात केले गेले आणि त्याचा फायदा भावेश मैदानाच्या आतमध्ये उचलतोय. शॉर्ट बॉल ऑन साईडला केला गेलाय. शतरक्षक आहे. दरम्यान एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि पाहता पाहता सहजरित्या नोंदणी केले जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र पुढे सरकत असताना धाव फलकावरती जाऊन पोहोचली 8 वरती.
8 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र शिल्लक आहे. येणारे 2 चेंडू अजूनही माफ करा 1 चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र ऑन साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र स्ट्राईक एंड कडे थ्रो दरम्यान पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र केला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झाला होता. दरम्यान वैभवच्या माध्यमातून थोडीशी चुकी जरूर पाहायला भेटली. षटक इथे संपलाय पहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतोय. धाव फलक टीम श्री पौष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना, प्रथम फलंदाजी करत असताना दरम्यान महत्त्वाचं षटक असेल दुसरं षटक, ते देखील पॉवर प्लेचं. आणि 3 क्षेत्ररक्षक आता मात्र असतील 38 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये वैभवला तैनात केले गेले. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये दिनेशला तैनात केले गेले आणि दरम्यान लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये नरेंद्रला ठेवले गेले. 38 सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला भावेश राज, ऑफ साईडला दिशांक मयूर कुणाल, त्यानंतर गोलंदाजी मार्गवती गोलंदाज सज्ज सनी, गोलंदाजी मार्गवती. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आकाश भोईर, फलंदाजी करण्याकरिता चेतन असेल स्ट्राईकवरती. एखादा मोठा फटका इथे पाहायला भेटेल का? दुसऱ्या षटकाची सुरुवात कशा रीतीने केली जाईल? दुसऱ्या षटकातील पहिलाच बॉल डिफेन्स केला गेलाय. कुणालच्या माध्यमातून डायरेक्ट हिट केला जातोय. दरम्यान 1 धाव इथे मात्र कोणी रोखू शकला नाही आणि एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. भावेश आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना भावेश असेल आता मात्र स्ट्राईकवरती. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर पाहायला मिळालाय. ऑन साईडला फटका अतिशय सुरेख ताकद किती आहे पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि चेंडू मात्र निघून गेलाय. 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. भावेशच्या बॅटमधून आता मात्र मोठ्या फटक्यांना सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पाहायला भेटला होता भावेशवरती आक्रमण केला होता. 4 धावा त्याने तिथे 4 धावांसाठी चौकार खेळला होता आणि त्यानंतर मात्र 2 धावा आणि त्यानंतर एक चेंडू निर्धाव खेळला आणि जसा स्ट्राईकवरती आला मात्र आक्रमण पाहायला मिळतोय. सनीवरती प्रहार केला गेलाय. सनीच्या दुसऱ्या बॉलवरती हा उत्तुंग षटकार इथे जरूर पाहायला भेटला आणि दरम्यान धावफलक वेगाने वाढलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. शॉर्ट बॉल होता, संधी होती, ताकदीने भरपूर वार केला गेला या चेंडूवरती आणि मिड विकेट पट्ट्या बाहेर या चेंडूला सहजरित्या भावेशच्या माध्यमातून फेकला गेला. एक चांगले खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना भावेश ज्या बॅटिंगची आवश्यकता होती तीच बॅटिंग करत असताना आता मात्र झेल जरूर 38 सर्कलच्या आतमध्ये दिशांग आला आणि त्यानंतर मात्र भावेशच्या खेळीचा अंत इथे पाहायला मिळतो. झेलचीतच्या स्वरूपात आणखीन एक मोहरा इथे गमावलाय, तो म्हणजेच टीम श्री पौष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाने. मात्र कौतुक करेन फलंदाज भावेश, ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग करत होता. दरम्यान 6 चेंडूंचा सामना करत असताना अवघ्या 13 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिला. एक चांगली खेळी, महत्त्वाची खेळी जरूर होती भावेशची. कुठेतरी पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला होता. कुठेतरी एक चांगल्या पार्टनरशिपची आवश्यकता होती. धावा देखील जमवायच्या होत्या. पॉवर प्लेचं षटक सुरू होतं आणि त्यानंतर मात्र अतिशय सुरेख खेळी भावेशच्या माध्यमातून पाहायला भेटली. दरम्यान सनी षटकाराला प्रत्युत्तर देत असताना पुढच्या चेंडूवरती भावेशला माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम श्री पौष मात्रा भाईंदरपाडा संघाचा हार्ड रेडर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजसची खेळी अतिशय महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये. 5 षटकांची लढत जरूर आहे. कुठेतरी 55 ते 60 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर टीम श्री पौष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाने करायला हवी आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सातत्याने सुरुवात चांगली केली होती भावेशच्या माध्यमातून. आता मात्र तेजसवरती जबाबदारी पूर्णपणे असेल या सामन्याची आणि त्याच्या माध्यमातून किती धावांचं योगदान इथे दिलं जाईल हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती जी जबाबदारी टाकली आहे सनीवरती, पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकाची सुरुवात पाहिली होती एका धावेनिशी. तदनंतर एक षटकार आला आणि मात्र फलंदाजाला बाद करत असताना प्रत्युत्तर देखील पाहायला भेटले. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेची संधी आहे, गॅप देखील मोठी आहे आणि त्या गॅपचा फायदा इथे तेजसच्या माध्यमातून उचलला जाईल काय?
या षटकामध्ये कशा रीतीने खेळण्याचा प्रयत्न या अवघ्या पहिल्या चेंडू इथे तेजससाठी जरूर पाहायला भेटणार आहे. तेजसच्या माध्यमातून किती धाबेनिशी स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न तो करेल. रिव्हर्सच्या माध्यमातून मोठा फटका खेळायचा होता. चेंडू सरळ एष्ट्यांवरती आज जाऊन आदळलाय आणि लागलाय अतिशय महत्वाचा हादरा टीम श्री पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला, तो म्हणजे तेजसच्या रूपानं. अतिशय महत्वाचा मोहरा होता. त्याच्या माध्यमातून कुठेतरी धावा जमल्या गेल्या असत्या आणि त्याच्यावरती महत्वाची जबाबदारी होती. आणि तो फलंदाज अवघ्या पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र सरळ एष्ट्यांवरती जाऊन अदलला गेला आणि तदनंतर मात्र पाहायला भेटला एक महत्त्वाचा हदरा टीम श्री पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला लागला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती त्वरित पाठवला गेलाय फलंदाज करणला. आता मात्र एखाद्या पार्टनरशिपची आवश्यकता जरूर आहे टीम श्री पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला आणि कुठेतरी तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि त्या कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये करणला पाठवलं गेलंय. करण आणि एका बाजूने सलामीला आलेला फलंदाज चेतन अजूनही खेळपट्टीवरती तट धरून उभा आहे. चेतनची खेळी देखील अतिशय महत्त्वाचे. चेतनचा जर खेळ इथे आतापर्यंत पाहिला तर 2 चेंडूचा त्याने फक्त सामना केलाय आणि 2 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघाला जरूर दिलंय. थोडासा नाराज जरूर असेल तेजस, कारण अवघ्या पहिल्या चेंडूवरती तो देखील इथे बाद झालाय. आपल्या संघासाठी धावांचं योगदान देण्यामध्ये तो जरूर असफल ठरत असताना पाहायला भेटला आणि दरम्यान नवीन फलंदाज करण कशा रीतीने स्वतःचा वैयक्तिक अकाउंट ओपन केला जाईल. लागोपाठ 2 विकेट इथे घेतलेत. हॅट्रिकसाठी पारितोषिक लागलंय सन्माननीय देवानंदजी भोईर साहेबांकडनं. रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक बॉल सनी. ऑन साईडला फटका अतिशय सुंदर. एक धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मात्र निसटलाय क्षेत्ररक्षकाच्या हातातून आणि चेंडू मात्र निघून गेलाय. तो म्हणजेच 4 धावांसाठी नशिबाची साथ इथे पाहायला मिळते आणि या 4 धावा येत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करणच्या माध्यमातून स्वतःचं वैयक्तिक अकाउंट चौकारानं ओपन करत असताना धावफलकाला नेऊन ठेवले तब्बल 19 या आकड्यावरती. धावफलकावरती 19 धावा आता मात्र लागल्या गेलेत आणि अजूनही अंतिम चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. विकेट्स देखील पाहायला भेटले या षटकामध्ये आणि फटकेबाजी देखील या षटकामध्ये पाहायला भेटली. ज्या धावा मेंटेन करायच्या होत्या त्या धावा मात्र या षटकामध्ये खर्च करत असताना पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू ऑन साईडला प्रहार केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि बनून राहील. प्रेक्षक चेंडू गेलाय निघून. 6 धावांचा इशारा पंचांचा येतोय. षटकारानिशी आता मात्र आक्रमण करत असताना करण सनीवरती केला गेलाय प्रहार. धावफलक वेगाने वाढला जातोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 25 धावा. या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च करत असताना पाहायला भेटला गोलंदाज सनी. शॉर्ट बॉलची फेकी सनीच्या माध्यमातून केली गेली होती आणि दरम्यान त्या चेंडूला अतिशय सुरेखरित्या पाहायला गेलं आणि एक दमदार फटका पाहायला भेटला. तसेच सन्माननीय रामजी मुकादम साहेबांचं देखील आगमन इथे पाहायला मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय रामजी मुकादम साहेबांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नरेंद्र व सोपरवी गेली. नरेंद्रला क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता चेतन असेल स्ट्राईकवरती. चेतनच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडूंना जरूर त्याने सामना केलाय, सामोरे गेलाय आणि 2 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलंय. आता मात्र संघाला आवश्यकता असेल मोठ्या फटक्यांची. जे फटके सातत्याने नरेंद्र माफ करा फलंदाज करणच्या बॅटमधून पाहायला भेटले, त्यानंतर भावेशच्या बॅटमधून पाहायला भेटले, त्याच फटक्यांची आवश्यकता असेल. आणि दरम्यान ऑन साईडला खेळायचं होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. स्लीपच्या ठिकाणी तैनात केलेले क्षेत्ररक्षक इथे पाहायला जरूर भेटला. थोडीशी चुकी त्याच्या माध्यमातून देखील झाली आणि दरम्यान इथे 1 धाव त्वरित कंप्लीट केली गेली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते 26 धावा. पुढचा बॉल नरेंद्र. इथे मात्र 1 धाव वेगाने कंप्लीट केली जाते. पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालाय. मिळते फक्त आणि फक्त
एकच धाव. यानंतर असणारा सामना एका बाजूनं टीम श्री शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. दोन्ही संघांना विनंती करेन हा सामना ह्या पहिला डाव संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. इथे मात्र फुलटॉस चेंडू ऑन साईडला केला गेलाय 38 सर्कलच्या आतमध्ये. भावेश झेपावला या चेंडूवरती थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली. धाव घेण्याचा प्रयत्न चेतन करत होता. स्ट्राईक एंडकडे थ्रो जरूर केला गेला. दरम्यान एक धाव इथे जरूर कंप्लीट करत असताना पाहायला भेटले आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 28 वरनी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र करतोय. अजूनही अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यातील हा पुढचा बॉल चौथा चेंडू नरेंद्र चेतनसाठी. स्पिनच्या माध्यमातून टाकला गेलाय. दरम्यान 38 सर्कलच्या आतमध्ये भावेश पुन्हा एकदा असेल. भावेशच्या माध्यमातून ह्या चेंडूला थांबवलं गेलं. एक धाव कोणी रोखू शकला नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. तसेच सन्माननीय संदीपजी भोईर साहेबांना मी विनंती करेन, ट्रिपल एस डीजेचे मालक, मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती या. चेंडू वन बाउन्स इथे मात्र निघून गेलाय 4 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार फटका आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. फलंदाज करणच्या बॅटमधून ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये करण आलाय आणि तदनंतर मात्र धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत असताना पाहायला मिळतोय. चौकार, तदनंतर षटकार, 2 सिंगल आणि आणखीन एक चौकार आणि तब्बल धाव फलक मात्र वेगाने वाढत 33 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गवरती नरेंद्र असेल सज्ज. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम चेंडूवरती किती धावा येतील हा प्रश्नचिन्ह जरूर मैदानाच्या आतमध्ये. याचं उत्तर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. दरम्यान अतिशय सुरेख झेल इथे टिपला गेलाय दिनेशच्या माध्यमातून आणि दरम्यान लागला गेलाय आणखीन एक हादरा टीम श्री पोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला. करणच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला भेटली आणि तो फलंदाज मात्र इथे बाद होत असताना पाहायला मिळतोय. तसेच विनंती करेन यानंतर असलेला सामना एका बाजूला टीम श्री शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स कासार वडवली विरुद्ध टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. दोन्ही संघाचे कर्णधार आणि प्रमुख अतिथी सन्माननीय संदीपजी भोईर आणि सन्माननीय निलेशजी राऊत साहेबांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना क्रमांक 6 वरती देवानंदला पाठवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 6 वरती महत्त्वाची खेळी जरूर असेल चेतन आणि देवानंद या जोडीची. या जोडीवरती जास्तीत जास्त अवलंबून असेल टीम श्रीपोष मात्रा स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघ, कारण यांच्या माध्यमातून मोठे फटके कुठेतरी खेळले जातील आणि सातत्याने चेतनच्या माध्यमातून प्रयत्न मात्र सुरू पाहायला मिळतात. दरम्यान करण हा फलंदाज बाद झाला ज्याने अतिशय सुरेख बॅटिंग केली. 2 चौकार 1 षटकार वैयक्तिक तब्बल त्याने दिला अवघ्या 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान. तर भावेशने 6 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान दिलं होतं. एक चांगली खेळी हे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटली होती. थोडंसं नाराज जरूर केला सुशांतनं, तदनंतर तेजसनं. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज वैभवला बोलवलं गेलंय क्रमांक 4चं षटक हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल फुल टॉस आणि त्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. ऑन साईडला चेंडूला फेकून दिलाय आणि चेतनच्या बॅटमधून आला उतुंग षटकार. जो चेतन कुठेतरी पहिल्या 3 षटकांमध्ये शांत होता इथे मात्र तुटून पडलाय वैभववरती. ज्याप्रमाणे त्याला संधी भेटली फुलटॉस चेंडू आणि त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती अक्षरशः हा प्रहार पाहायला भेटला. गोलंदाजावरती अत्याचार आणि गोलंदाजाचं स्वागत इथे पहिल्या चेंडूवरती केल्या गेल्या षटकारांशी. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं बोलत असताना मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चेतन ऑन फायर. षटकारांशी संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचले 39 या आकड्यावरती. ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा सातत्याने मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला जरूर मिळतात. नरेंद्रने मात्र अफलातून गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर वैभव
षटकाची सुरुवात करत असताना ऑन साईडला या चेंडूला खेळल्या गेले, एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल काय, थांबवलं गेले. यष्टीरक्षकाकडे फेकी अतिशय सुरेख पाहायला भेटली भावेशच्या माध्यमातून आणि दरम्यान एका धावेवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या पाहायला मिळते. धाव फलकावरती 40 धावा. 40 धावा लागल्या गेले धाव फलकावरती. स्ट्राईकवरती फलंदाज असेल देवानंद, एखादा मोठा फटका त्याच्या माध्यमातून पाहायला भेटेल काय. ऑन साईडला फटका अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहे आणि दरम्यान थांबवलं या चेंडूला. फेकी देखील अतिशय सुरेख दिनेशच्या माध्यमातून. दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली 41 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या षटकातील शिल्लक आहे. वैभव गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र सुरेख प्रहार पाहायला भेटलाय वैभव वरती. आणखीन एक अत्याचार, चेतनच्या बॅट मधून आणखीन एक धमाका षटकार आणि या षटकारांशी तब्बल धाव फलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावरती. ज्या धावांची अपेक्षा होती टीम श्री पोष मात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघाला, त्या धावा आता मात्र फलंदाज चेतनच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळतंय. चेतन कुठेतरी शांत होता आणि या षटकामध्ये पूर्णपणे वैभवचा समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर 2 सिंगल आणि आणखीन एक उतुंग फटका फलंदाज चेतनच्या बॅटमधून आहे. चेतन मात्र आता थांबायचं नाव घेत नाहीये. चेतनच्या माध्यमातून फटके वाजेला सुरुवात पाहायला मिळते. वार आणि आक्रमणाला सुरुवात चेतनच्या माध्यमातून केली गेली. वैभव पुढचा चेंडू या षटकातील कशा रीतीने फेकला जाईल. इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार केला गेलाय आणि आणखीन एक चेंडू डीप मिड विकेट पट्टा बाहेर पाठवला गेलाय. 6 धावांसाठी आणखीन एक फटका चेतनच्या बॅट मधून. या षटकामध्ये तब्बल 3रा षटकार. वैभव या गोलंदाजाचा मात्र पूर्णपणे समाचार घेतला जातो या षटकामध्ये. मागील 3 षटक कुठेतरी फलंदाज चेतन हा शांत होता, आता मात्र कुठेतरी संतापलेला पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी चांगली फटकेबाजी, ज्या फटक्यांची आवश्यकता होती टीमला, ते फटके सातत्याने येत असताना पाहायला मिळतो. धाव फलक वेगाने जाऊन पोहोचलाय 53 वरती. 53 धावा. हॅट्रिकची संधी जरूर आहे. प्रत्येक हॅट्रिक करिता रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय आणि इथे मात्र सुरेख फटका केला गेलाय. झेल टिपला जाईल काय, हॅट्रिक बॉल जरूर होता आणि दरम्यान सुरेख झेल इथे टिपला गेलाय राजच्या माध्यमातून आणि महत्वाचा अडथळा मात्र दूर केला गेलाय. चेतन तसेच आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय योगेशजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तसेच दोन्ही टीम्सला देखील विनंती करेन. टीम श्री शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स कासार वडवली आणि टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली, दोन्ही संघाला विनंती करेन आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिला डाव संपल्यानंतर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचंय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नरेंद्रला पुन्हा एकदा बोलवलं गेले. क्रमांक 5 षटक हाताळण्याकरिता सांघिक 5वं वैयक्तिक 2रं षटक गोलंदाजी मार्गवरती नरेंद्र. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता क्रमांक 7 वरती विशालला पाठवले गेले. विशालच्या माध्यमातून कुठेतरी चांगली फटकेबाजी इथे मात्र पाहायला भेटेल काय. नरेंद्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज. अंतिम 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज देवानंद. नॉन स्ट्राईक एंडकडे फलंदाज विशाल असेल, स्ट्राईक एंडकडे फलंदाज देवानंद असेल. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. आणखीन एक नोंद लक्षात घ्यायची, मंकी विकेट कोणत्याही प्रकारे नाही आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांनी मंकी विकेट आऊट दिला जाणार नाही याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना नरेंद्र मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल.
ऑन साईडला फटका अतिशय सुरेख क्षेत्ररक्षक आहे आणि दरम्यान इथे मात्र थोडीशी चुकी मिसफील्ड पाहायला मिळते. आम्ही मात्र पंचांच्या इशाऱ्याची वाट जरूर पाहणार. पंच षटकार, षटकाराचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय आणि दरम्यान या 6 धावे निशी संघाची धावसंख्या वेगाने वाढत असताना धाव फलकावरती पाहायला मिळते. तब्बल 59 धावा, ज्या धावांची अपेक्षा केली होती त्या धावा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळते. असं वाटलं होतं की तेजस हा फलंदाज बाद झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुटला जाईल टीम श्री पोष मात्र स्पोर्ट्स भाईंदरपाडा संघ. मात्र करणने अतिशय सुरेख सुरुवात केली आणि तदनंतर मात्र चेतनच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी आणि आता मात्र देवानंद मैदानाच्या आतमध्ये उत्तुंग षटकार खेळत असताना ऑन साईडला प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा मात्र कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडूचा खेळ इथे मात्र संपलाय. निर्धाव चेंडू मागे धाव फलक थांबलाय. धाव फलकावरती 59 धावा. नाणेफेकीसाठी विनंती करतोय टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली. ऑन साईडला खेळायचा होता. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक निर्धाव चेंडू. दोन्ही टीम्सला विनंती करेन, टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडोली संघ आणि टीम श्री शेंडोबा कालिका माता स्पोर्ट्स कासार वडोली संघ, जो कर्णधार पहिला उपस्थित राहील आणि जो कर्णधार नंतर लास्टला येईल त्याला पेनल्टी दिली जाईल. ऑन साईडला चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 60 वरती. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. नरेंद्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज, तर फलंदाजी करण्याकरिता असेल स्ट्राईक वरती फलंदाज देवानंद, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय आणि अंतिम चेंडू वरती काय घडेल हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साईडला खेळायचा होता. चेंडू आहे हवेमध्ये, मयूरच्या माध्यमातून पकडला गेलाय हा झेल आणि मात्र देवानंदचा खेळ इथे संपलाय. शेवटच्या चेंडूवरती आणखीन एक फलंदाज इथे बाद होत असताना पायाला जरूर भेटला. या डावाची सुरुवात झाली होती, पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद आणि डावाचा शेवट इथे पायाला भेटला. शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद. धावा, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, याची देखील नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 60 आणि 61 धावांचा पाठलाग करावा लागेल टीम श्री गावदेवी लखासते स्पोर्ट्स मोगरपाडा संघाला. आणि या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल याचं पुढचं वर्णन आपण जरूर ऐकणार आहोत. वाईस ऑफ मुंब्रा मिस्टर सैजाद शेख सर जॉईंट होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. विनंती करेन सन्माननीय प्रफुल्लजी वैती साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करायची आहे. विनंती करेन सन्माननीय प्रफुल्लजी वैती साहेबांना. एक अतिशय डॅशिंग व्यक्तिमत्व मॅन फ्रॉम खोलीवाडा सन्माननीय प्रफुल्लजी वैती साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेकी करतोय. यस, टॉस यहाँ पर किया जा रहा है. प्रफुल्ल जी वैती सर के शुभ हाथों से टॉस जीता है नरेश स्पोर्ट्स. अपना डिसीजन क्लियर करना है, फील्डिंग करेंगे. ओके, तो बिल्कुल आए हुए सभी टीमों का वेलकम है. राजीव अनंत चषक 2023 भव्य आयोजन, भव्य नियोजन, जितनी तारीफ करे उतनी कम. आप देख रहे हैं सीजन का ये पहला बड़ा मुकाबला. घोड़बंदर क्षेत्र की इस सरजमी पर, इस ग्राउंड पर यह पहली प्रतियोगिता और काफी बड़ी इनामी राशि वाली प्रतियोगिता. यस, देखिए मैच ऑन होगा तो मैं रिक्वेस्ट करूंगा ग्राउंड के अंदर कोई भी गाड़ी अलाउड नहीं है, नहीं तो फिर मैन ऑफ द सीरीज. चलिए, सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच में, एक तरफ है राज तो दूसरी तरफ है नरेंद्र
भारती, नाम तो सुना होगा, नरेंद्र नॉडी। टारगेट की अगर बात करें, लक्ष्य की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 61 रन्स टू विन। इस मुकाबले को अगर जीतना है तो 61 रन्स बनाने होंगे जरूरी। बिग फाइट मैच, एक बड़ी प्रतियोगिता और आज के दिन से आगाज हुआ है। आप देख रहे हैं पहला मुकाबला इस वक्त गांव देवी स्पोर्ट्स मुगरपाड़ा, लक्का सतियाई गांव देवी स्पोर्ट्स मुगरपाड़ा वर्सेस श्री पोषमात्र स्पोर्ट्स भाईंदरपाड़ा। दोनों ही इसी क्षेत्र की टीम है और दोनों ही टीमों में स्टार की कमी नहीं। जिस तरीके से देखा जाए, पोषमात्र स्पोर्ट्स भाईंदरपाड़ा की अगर बात करें तो तेजस जैसे खिलाड़ी विशाल हैं, जयेश हैं, जीतू है, बिल्कुल सुशांत है, काफी बड़े बड़े सितारे इस टीम में हैं। उसी तरीके से अगर मुगरपाड़ा की बात करें तो भावेश, नॉडी जैसे बड़े बड़े सितारे इनके पास भी मौजूद हैं। हाइट में छोटे हैं लेकिन सितारे बड़े हैं। चलिए स्टार्ट होने जा रहा है, सेकेंड इनिंग की शुरुआत होने जा रही है। 61 रनों का टारगेट और ओपनर बैटर के रूप में हम देख सकते हैं, एक तरफ है नॉडी तो दूसरी तरफ है राज। पहली गेंद लेकर तैयार होते हुए तेजस अपने बॉलिंग ट्रैक पर फ्रंट फुट पर निकलकर बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है डीप काउ कॉर्नर रीजन में, 2 रन के लिए निकले हैं। नजदीकी मामला हो सकता था लेकिन बहुत ही बढ़िया रनिंग विद इन द विकेट दोनों ही खिलाड़ियों के बीच जरूर देखने मिलती हुई और 2 रन के साथ यहां पर नरेंद्र भारती ने अपना अकाउंट ओपन किया है, खाता जरूर ओपन किया है। इस 2 रन के साथ शुरुआत होती हुई टीम का श्री गणेशा इस 2 रन के साथ जरूर होता हुआ। अगली गेंद फिर से एक बार, इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी लेकिन गेंद में उछाल काफी ज्यादा देखने मिली और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। जयेश की तारीफ करनी होगी, 40 प्लस के खिलाड़ी हैं लेकिन क्या फील्डिंग की है। डॉट डिलीवरी, नेक्स्ट बॉल जयेश बिल्कुल शॉर्ट मिड ऑफ पर है। इस बार ये करारा प्रहार, गेंद आती हुई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के पार, 4 रन के लिए। टाइमिंग लाजवाब था, बिल्कुल जयेश के सर के ऊपर से गेंद हाय हेलो हाउ आर यू और गुड मॉर्निंग बोलती हुई 4 रनों के लिए हुई है कन्वर्ट। बिल्कुल इस 4 के साथ रनों की रन संख्या में थोड़ी सी उछाल, स्कोर जा पहुंचा है 6 रनों पर। टारगेट की अगर बात करें, लक्ष्य की अगर बात करें तो लक्ष्य रखा गया है 61 रन्स टू विन। 61 रन का टारगेट, 12 रन प्रति ओवर के अनुसार अगर बल्लेबाजी होती है तो शायद बात बनेगी। फील्डिंग की व्यू रचना पर अगर नजर डालें तो पावर प्ले का ओवर है। इस वक्त 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑफ तो एक खिलाड़ी डीप लॉन्ग ऑन पर। इस तरीके से फील्डिंग को सेट किया है। इसी बीच तेजस की अगली गेंद फ्रंट फुट पर निकलकर बिग हिट लगाना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं और रनों की भी इच्छा मन में नजर नहीं आती हुई। गेंद शरीर से जा टकराई थी, 1 रन चाहते तो आसानी के साथ मुकम्मल कर सकते थे लेकिन स्ट्राइक अपने पास रखने का यहां पर निर्णय लिया नॉडी ने और गेंद रही डॉट के रूप में। तेजस की अगर बात करें तो अब तक के 4 गेंदें कर चुके हैं, 2 गेंदें अभी भी आना शेष है। 2 गेंदों का सामना करने के लिए तैयार होते हुए नॉडी। इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, गैप ढूंढ निकाला है, गेंद को भेज दिया है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ। अंपायर का इशारा कन्वर्ट होगा, यस 4 रन के लिए। इस 4 के साथ स्कोर अब 2 आंकड़ों में दर्शाता हुआ जा पहुंचा है 10 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर 10 रन जरूर नजर आते हुए, जिसमें 2 चौके जरूर जड़े हैं नॉडी ने। अगली गेंद लेकर तैयार होंगे तेजस, अपने ओवर की अंतिम और आखिरी गेंद। बिग हिट करने की कोशिश, बैट का फेस पहले ओपन किया था, पैडल स्वीप करना चाह रहे थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही डॉट के रूप में। पहली ओवर की हुई है समाप्ति और पहली ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर यस दर्शाता हुआ इस वक्त 10 रन बिना कोई विकेट गंवाए। लक्का सतियाई गांव देवी स्पोर्ट्स मुगरपाड़ा।
बिग फाइट मैच आज के दिन का पहला मुकाबला, कांटे की टक्कर। अब 4 ओवर आना शेष है, 4 ओवरों का खेल बचा हुआ है। जीत के लिए 51 रन बनाने होंगे जरूरी। गेंदबाजी की कमान पर लंबे चौड़े कद के गेंदबाज हर्षद को लाया गया है। लंबे रनअप के साथ गेंदबाजी करना पसंद करते हैं। अब देखने वाली बात यह होगी कि किस अंदाज में, किस तरीके से हर्षद गेंद करते हैं, क्योंकि उनका सामना होगा इस वक्त राज से। राज क्या कमाल करेंगे आज, ये देखने वाली बात होगी जरूरी। क्योंकि राज की अगर बात करें तो बिल्कुल कद काटी देख सकते हैं। स्लिम फिगर के ये खिलाड़ी, 0 फिगर के ये खिलाड़ी राज सामना करने के लिए सज्ज होते हुए। पावर प्ले नंबर 2 इस वक्त ऑन होता हुआ। अर्शद की ये गेंद पहली गेंद पर किया है प्रहार, गेंद जाएगी डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन के लिए। बिल्कुल पर्सनैलिटी में मत जाइए, टैलेंट देखिए, पर्सनैलिटी की बात ना करिए, गेम देखिए, टैलेंट देखिए। मुझे क्यों भेजा गया है, इन्होंने ये चीज को प्रूफ किया है और ये प्रूफ रहा 6 रन के साथ। राज ने आते ही साथ अपना अकाउंट, अपना खाता 6 रन के साथ जरूर खोला है। इस 6 की मदद से स्कोर छलांग लगाता हुआ 16 रनों पर। तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी, गति पर कंट्रोल नहीं रख पाए, लेग स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद को कर बैठे अर्शद और गेंद रही इस वक्त वाइड के रूप में। नेक्स्ट बॉल ऑन द राइज खेला है, गेंद आएगी डीप लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। राज कमाल कर दिया आज मिस्टर राज। ताबड़तोड़ देखिए, समझाने के लिए खुद कीपर दौड़ते हुए आए हैं। और बिल्कुल राज की अगर बात करें तो वेरी गुड परफॉर्मेंस मिस्टर राज, नाम तो सुना होगा। स्कोर जा पहुंचा है 21 रन स्कोर कार्ड पर। चलिए फील्डिंग यूनिट टीम, थोड़ा फास्ट करना है प्लीज। टाइम लिमिट जो दी गई है उस टाइम लिमिट के अनुसार ही आपको परफॉर्मेंस करना है। आउट ऑफ द ऑफ स्टंप, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, नो डाउट। थोड़ा सा वाइडिश गेंद को रखा था, जो कान मंत्र दिया गया है उस कान मंत्र का भरपूर असर देखने मिलता हुआ और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। डॉट डिलीवरी, डॉट डिलीवरी। अगली गेंद फिर से एक बार अर्शद की, गति में थोड़ा सा मिश्रण किया था, तेज तर्रार गेंद की थी, शरीर पर डाली गई गेंद थी, गेंद को महज दिशा दी। शॉट मिड विकेट पर जब तलक के गेंद को फील्ड किया जाता है, जयेश जब तलक के गेंद को फील्ड करते, 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया। स्कोर जा पहुंचा है 22 रन। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार अर्शद, इस बार भी हिट करने की कोशिश, गेंद हवा में है और गेंद जाएगी यस आउट ऑफ द पार्क। ये आता हुआ खड़खड़ीत षटकार, 6 रन। परफेक्ट टाइमिंग, परफेक्ट प्लेसमेंट, ताकत का थोड़ा सा कॉम्बिनेशन, गेंद आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग, स्कोर जा पहुंचा है 28 रनों पर। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 28 रन विदाउट लॉस। राज और नॉडी की पार्टनरशिप बिल्डअप होती हुई, टारगेट बड़ा है लेकिन उससे बड़े इरादे इस वक्त दोनों ही बल्लेबाजों के। आउट ऑफ द ऑफ स्टंप, ये लाइन थोड़ी सी खराब रही, अंपायर का इशारा आता हुआ वाइड बॉल। अतिरिक्त रनों में 1 रन शुमार होता हुआ और इस 1 रन की मदद से स्कोर भी आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 29 रनों पर। अर्शद थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में
इस बार डाउन द ग्राउंड, गेंद गई है डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ, 6 रन के लिए। नॉडी ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। बड़ा हिट इस ओवर में। लगभग रन जो आए हैं 25 रन का ये ओवर रहा। महंगाई के जमाने में महंगा ओवर, 25 रन यहां पर बटोल लिए इस ओवर में। अरशद की अगर बात करें तो बिल्कुल अरशद काफी महंगे साबित हुए हैं। 18 गेंदों में जीत के लिए अब 26 रनों की जरूरत है। टीम हडल नहीं करना है, प्लीज स्टार्ट द मैच। मैच को ऑन करें। आपको जो समय सीमा दी गई है 5 ओवरों के लिए वो है 25 मिनट्स। 25 मिनट में आपको अपनी एक इनिंग की समाप्ति करनी होगी, जरूरी समाप्त। ये क्रिकेट के नियम है, इस नियम के अनुसार ही आप अगर परफॉर्मेंस करते हैं तो ही आपको बेनिफिट मिलता है, नहीं तो फिर राजाबाई स्पोर्ट्स कमेटी काफी स्ट्रांग है, कार्रवाई करने में भी कमी नहीं करेगी। चलिए मैच फिर से एक बार ऑन होता हुआ। गेंदें बची हैं 18 और जीत के लिए 26 रनों की जरूरत है। 18 गेंदें 26 रन। 18-26 का ये मुकाबला किसके पक्ष में जाएगा ये मैच। यहां से अगर श्री पोष मात्र भाईंदरपाड़ा टीम को मैच में वापसी करनी है तो फिर यहां पर अच्छी गेंदबाजी करनी होगी तेजस को। पहली गेंद फ्रंट फुट पर निकलकर विकेट करने की कोशिश, जयेश व्हाट अ कैच, बेहतरीन कैच। बिल्कुल जिस तरीके से शेर शिकार पर झपटता है उसी तरीके से जयेश गेंद पर झपटते हुए नजर आए और यह बेहतरीन कैच। लका सतियाई मुगरपाड़ा टीम के राज आउट हुए हैं और राज के बाद वैसे ही खिलाड़ी को भेजा गया है, वैभव। बिल्कुल राज ने इंप्रेस किया, आते ही साथ अपना अकाउंट 6 के साथ खोला था। अब न्यू बैटर है वैभव। वैभव ने भी बड़ा हिट लगाने की कोशिश की है, गेंद जाती हुई डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, बेहतरीन कैच, व्हाट अ कैच। वैभव आए और वैभव चले गए, विकेट का हुआ है पतंग। चलिए न्यू बैटर, बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बड़े विकेट जरूर देखने मिले हैं। अगर हैट्रिक लेते हैं तो प्राइज मनी है 1000 रुपीज। माननीय श्री देवानंद जी भोईर साहब की तरफ से ये इनामी राशि है। अगर कोई बल्लेबाज 3 गेंदों में 3 6 लगाता है तो उसके लिए भी 1000 है। अगर कोई गेंदबाज हैट्रिक लेता है तो उसके लिए भी 1000 रुपीज इस मैच में प्राइज मनी रखी गई है माननीय श्री देवानंद जी भोईर साहब की तरफ से। न्यू बैटर दिनेश, दिनेश को भेजा गया है जर्सी नंबर 24 24 नंबर की जर्सी वाला ये खिलाड़ी। और बिल्कुल 2 गेंदे 2 विकेट जाने के बाद अब मुगरपाड़ा की टीम थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है, लेकिन अभी भी नॉन स्ट्राइक हैंड पर जो नॉडी खड़े हैं ये बड़ा विकेट रहेगा। अगर ये खिलाड़ी रुक गया, ये खिलाड़ी अगर टिक गया तो मैच की दशा और दिशा पूरी तरीके से अपने पक्ष में करने की काबिलियत रखता है ये खिलाड़ी जिसका नाम है नरेंद्र भारती। इसका विकेट बहुत इंपॉर्टेंट होगा। न्यू बैटर के रूप में आए हैं इस वक्त दिनेश, ऑन हैट्रिक थे, इस गेंद को छोड़ दिया ना कि छेड़ा। उन्हें पता था अगर छेड़ते तो नजदीकी मामला हो सकता था, इसलिए गेंद को ना कि छेड़ा बल्कि छोड़ा। गेंद रही डॉट के रूप में, डॉट डिलीवरी जरूर देखने मिली है। फिर से एक बार अगली गेंद तेजस की, वाटर डिलीवरी, टप्पा खाने के बाद गेंद में गति के साथ साथ जो उछाल का तड़का था उससे अंग अंग भड़का, यही कहा जाएगा। और यहां पर स्कोर थमा हुआ है, रुका हुआ है। तेजस क्या गेंदबाजी कर रहा है, लाजवाब इंप्रेसिव गेंदबाजी अब तक के देखने मिली है। जिस तरीके से आशा लगाई गई थी टीम की, इस बार आड़े बैट से खेलने की कोशिश, गेंद को खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, सिंगल रन कंप्लीट किया। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 5 गेंदे अब तक के तेजस कर चुके हैं। माननीय श्री विलाजी पाटील साहेब, आपला मनापासून हार्दिक स्वागत। दादा मैं रिक्वेस्ट करूंगा मंच पर आना है,
आइए विराजमान होइए और इस मैच का आनंद उठाइए। अगली गेंद लेकर तैयार, फिर से एक बार तेजस 5 गेंदों में महज 1 रन खर्च किया है। इस बार फ्रंट फुट पर निकले थे, बड़ा हिट लगाने का मन बनाया था। गेंद और बल्ले का संपर्क इसलिए नहीं क्योंकि गेंद दिशाहीन थी। अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल। एक्स्ट्रा रनों में 1 रन और जुड़ेगा। रनों की रन संख्या में थोड़ी सी तब्दीली होगी। स्कोर जा पहुंचा है 37 रनों पर। 13 गेंदें बची हैं, 24 रनों की जरूरत है। 13-24 का ये मुकाबला, 13 गेंदें 24 रन। मैच अब यहां से ओपन होता हुआ। बिग हिट लगाने की कोशिश, करारा प्रहार, गेंदबाज पे बड़ा वाला अत्याचार। गेंद डीप काउ कॉर्नर बाउंड्री के पार, 6 रनों के लिए फरार। बिग हिट, बिग हिट, बिग हिट। मैंने पहले कहा कि नरेंद्र भारती अगर खड़े रहे तो टीम के लिए हीरो साबित होंगे और ऑपोजिट टीम के लिए बिल्कुल मुकेम्बो साबित होंगे, यानी विलन। चलिए 3 ओवरों का खेल हुआ है समाप्त। 3 ओवर की समाप्ति के बाद मैच का सिचुएशन चेंज होता हुआ। अब 12 गेंदें बची हैं, 18 रनों की जरूरत। 12-18 का यह मुकाबला। कभी ऐसा लगता है कि पोषमात्र टीम का पल्ला भारी, तो कभी ऐसा लगता है मुगरपाड़ा टीम का पल्ला भारी। लेकिन ये पहला मुकाबला है इस वक्त चलता हुआ राजू अनंतरे चषक 2023 का ये पहला मुकाबला लय भारी। विलास पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत। दादा मंच पर आना है। उसी तरीके से जयवंत दादा, आपको भी आना है। वेलकम। गेंदबाजी का जिम्मा संभाला है गेंदबाज विशाल ने। आर और पार की लड़ाई। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश। गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही सुरक्षित डॉट के रूप में। डॉट डिलीवरी, डॉट डिलीवरी। यहां से दबाव बन सकता है, यहां से प्रेशर बन सकता है। अगर इसी तरीके की गेंदबाजी चली तो फिर मैच भी बन सकता है, क्योंकि दोनों ही टीमों को सिर्फ मौके की तलाश है। इस बार स्ट्रेट स्ट्रोक खेलने की कोशिश की थी, गेंद को लॉन्ग ऑन रीजन में खेला है। नॉडी ने स्ट्राइक अपने पास जरूर रखी है। नॉडी को पता है अगर वो खड़े रहे तो मैच आर होगा और पार होगा। ये बहुत बड़ा विकेट है जिसका नाम है नरेंद्र भारती। लेकिन गेंदबाजी का जिम्मा संभाला है विशाल, एक फाइटर खिलाड़ी के रूप में इनकी भी पहचान। इसी बीच ये गेंद, इस बार ये व्हाट अ हिट, क्लासिकल स्ट्रोक। गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, 4 रन के लिए। क्या बात है, ये स्ट्रोक देखने लायक है, ये स्ट्रोक लाजवाब है। इस तरीके के स्ट्रोक्स आप प्रोफेशनल खिलाड़ियों को खेलते हुए देखते हैं। देखिए बिल्कुल नटराज स्टाइल में स्ट्रोक को कन्वर्ट किया था। एक पैर हवा में था, बल्ला ताकत के साथ स्विंग किया। डीप एक्स्ट्रा कवर रीजन में कोई खिलाड़ी मौजूद नहीं था। गेंद गई है 4 रनों के लिए। अब 9 गेंदें बची हैं, जीत के लिए 13 रनों की जरूरत। 9-13 का ये मुकाबला, 9 गेंदें 13 रन। नेक्स्ट बॉल, इस बार ये अच्छी गेंद थी, बिल्कुल थोड़ी सी ओवर पिच गेंद थी, लेकिन यह गेंद में गति के साथ साथ उछाल की थोड़ी सी कमी देखने मिली और गेंद रही सुरक्षित कीपर के दास्तानों में डॉट के रूप में। 8 गेंदें और 13 रन। 8-13 का ये मुकाबला, 8 गेंदों में बनाने हैं पूरे के पूरे 13। नेक्स्ट बॉल, हेलीकॉप्टर उड़ाया है और ये कैच हुआ है, ड्रॉप। आपने कैच नहीं, आपने मैच छोड़ा है।
अगर ये मैच मुगरपाड़ा जीत गई तो फिर श्री पोषमात्र स्पोर्ट्स यानी पूरे भाईंदरपाड़ा में यही चर्चा रहेगी कि कैच क्यों छोड़ा सुबह से लेके शाम तक। मैच का सिचुएशन 7-12 7-12 किसका होगा ये 7-12? कैच बन सकता था, खिलाड़ी थे लॉन्ग ऑफ पर चेतन और चेतन के हाथों से ये कैच छूटा हुआ, बड़ा विकेट मिल सकता था। नेक्स्ट बॉल, वाटर डिलीवरी, क्या बात है। मैच अभी भी ऑन है, मैच अभी भी बाकी है। दोनों ही टीमें इस मैच में जरूर बढ़त बनाने की कोशिश करेंगे। अगर ये कैच बन जाता तो समझ लीजिए पूरी तरीके से मैच बन जाता। चलिए, अब वो कैच छूटा है लेकिन मैच में आपकी टीम अभी भी है मौजूद। कॉन्फिडेंस लेवल हाई रखना होगा। मैच में पकड़ बनाने के लिए अब अंतिम और आखिरी ओवर किसके हाथों में दी जाती है, ये देखने वाली बात होगी। ओहो, क्या मुकाबला हुआ है। 6 गेंदे 12 रन, 6-12 का मुकाबला। अब आहिस्ते आहिस्ते दिलों की धड़कनें तेज होती हुई, अब यहां पर हार्टबीट थोड़ी सी फास्ट होती हुई। पहला मुकाबला और पहले मुकाबले में पैसा वसूल मुकाबला। जो दर्शकों ने अपना मोबाइल अभी ऑन किया होगा, जो दर्शकों ने अभी अभी टीवी चालू किया होगा और 3 स्टार मूवीज पर इस मैच का जो आनंद ले रहे होंगे, उनके डेटा का रिकवर करने वाला ये मुकाबला। क्या मैच है। एक तरफ श्री पोषमात्र स्पोर्ट्स तो दूसरी तरफ लका सतियाई गांव देवी मुगरपाड़ा। बिग फाइट मैच। 6 गेंदे, जीत के लिए 12 रन। लास्ट ओवर लेकर आए हैं गेंदबाज चेतन। चेतन अपने बॉलिंग ट्रैक पर है, सामना करेंगे नॉडी। पहली गेंद पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल 6 रन के लिए। व्हाट अ हिट, व्हाट अ हिट। नरेंद्र भारती नामी काफी है, इस तरीके के बल्लेबाज हैं ये। और चेतन से गलती हुई थी लेकिन अब गलती को रिकवर करना है। अब 5 गेंदे 6 रन, मैच का सिचुएशन पूरी तरीके से ओपन हो चुका है। 5 गेंदों में 6 रन बनाने हैं और जीत का जश्न मनाना है, यही कहा जा सकता है। लेकिन यहां से चेतन ने अगर अच्छी लाइन और अच्छी लेंथ पर गेंदबाजी की तो फिर यहां पर कमबैक कर सकती है श्री पोषमात्र स्पोर्ट्स भाईंदरपाड़ा की टीम। 5 गेंदें बची हैं, 6 रन की जरूरत है। 5-6 का यह मुकाबला। अब देखना यह है चेतन की अगली गेंद किस प्रकार की होगी। बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर रखा था गेंद को, बल्ले को ताकत के साथ जरूर स्विंग किया था। और यहां पर देखिए रन आउट, यहां पर आत्महत्या। चेक हालो हालो, चेक हालो, चेक चेक हालो हालो हालो, चेक। चेक हालो हेलो हेलो, चेक, हेलो हेलो। चलिए, मैच अभी भी ऑन है क्योंकि 4 गेंदें बची हैं, 5 रन की जरूरत है। बल्लेबाजी की कमान पर है नॉडी। इस खिलाड़ी ने इंप्रेस किया है। इस बार ये एक बड़ा हिट। मैंने पहले ही कहा कि इस खिलाड़ी को आप रोकते नहीं हो तो ये आपकी टीम के अगेंस्ट बड़े हिट लगाने में सक्षम और कामयाब होंगे जरूर। हेलो, यस, कॉन्ग्रेचुलेशन टीम लका सतियाई गांव देवी स्पोर्ट्स मुगरपाड़ा एंड हार्ड लक श्री पोषमात्र स्पोर्ट्स। दोनों ही टीमों से मैं रिक्वेस्ट करूंगा ग्राउंड से बाहर निकलने। हेलो, यस, ग्राउंड से बाहर निकलते वक्त दोनों ही टीमें हैंडशेक कर ही ग्राउंड से बाहर निकले प्लीज।
मैन ऑफ द मैच, वन मैन आर्मी, वन मैन हीरो, जिसने